महसूलशाही आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय ज्वलंत विषय पाहणार आहोत. हा अगदी महत्वाचा विषय हा. होय, म्हणजे वकिलांची फी नक्की ठरते कशी? तारखेनुसार फी द्यावी की एकरकमी? आणि साहेबांना आपली केस देण्यापूर्वी ते कोणते 4 प्रश्न आहेत जे विचारणं अगदी अनिवार्य आहे? या सर्व गोष्टींचा आपण आज वेध घेणार आहोत. बरोबर, कारण अनेकदा कोर्ट कचेरीच्या खर्चानं सामान्य माणूस खूप घाबरलेला असतो. नेमकं तेच. हा विषय शेतकरी, जमीन मालक आणि आपल्यासारख्या सामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण लपून राहिलेले खर्च नंतर अचानक समोर येतात. त्यामुळे ही माहिती असणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. अगदी बरोबर. हा विषय जितका व्यावहारिक आहे ना, तितकाच तो आर्थिक मानसशास्त्राशी आणि विश्वासाशी जोडलेला आहे. जेव्हा आपण न्यायाच्या व्यवस्थेत प्रवेश करतो, तेव्हा आपण केवळ एका सेवेसाठी पैसे देत नसतो. मग आपण कशासाठी पैसे देतो? आपण एका अदृश्य प्रक्रियेवर आपला पैसा आणि भविष्य लावत असतो. त्यामुळे यामागचे अर्थशास्त्र समजून घेणे खूप आवश्यक आहे. आता बघा, सर्वात आधी मला एका अतिशय सामान्य गैरसमजाबद्दल विचारायचं आहे. गावात नेहमी अशी चर्चा असते की वकील साहेब फक्त 5-10 मिनिटं कोर्टात न्यायाधीशांसमोर उभे राहतात आणि त्याचे हजारो रुपये घेतात. म्हणजे नक्की एवढी फी कशासाठी असते? हा खरोखरच एक अत्यंत मोठा आणि सार्वत्रिक गैरसमज आहे. अनेकांना असंच वाटतं की वकिलाचं काम म्हणजे फक्त कोर्टात जाऊन बोलणे. पण वास्तव हे त्यापेक्षा खूप वेगळं असते. अच्छा, म्हणजे आणखी काही असतं का? इथे मी नेहमी एका हिमनगाचं म्हणजे आईसबर्गचं उदाहरण देते. समुद्रात तरंगणाऱ्या हिमनगाचं फक्त 10% टोक पाण्याबाहेर दिसतं आणि उरलेला 90% भाग हा पाण्याखाली लपलेला असतो. बाप रे, म्हणजे खूप मोठा भाग खाली असतो. अगदी तसंच वकिली पेशाचा आहे. कोर्टात न्यायाधीशांसमोर उभे राहून केलेला 5 मिनिटांचा युक्तिवाद हा फक्त तो 10% भाग आहे. पण त्या 5 मिनिटांच्या तयारीसाठी पाण्याखाली जी 90% पूर्वतयारी असते ना, ती लोकांना कधीच दिसत नाही. पाण्याखालची पूर्वतयारी म्हणजे नक्की काय? कारण सामान्य माणसाला वाटतं की वकील फक्त फाईल उघडतात आणि वाचून दाखवतात. कोणती अदृश्य मेहनत असते ही? चला, हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा एखाद्या शेतकऱ्याचा जमिनीच्या मालकीचा खूप जुना वाद आहे. वकील जेव्हा ती केस स्वीकारतात तेव्हा त्यांना फक्त एक साधा अर्ज लिहायचा नसतो. बरं. त्यांना 50 वर्षे जुने सातबाराचे उतारे, अनेक जुने फेरफार, खरेदी खतं आणि वारस नोंदी अशा सर्व कागदपत्रांचं अत्यंत सखोल विश्लेषण करावं लागतं. बापरे, 50 वर्षांचे जुने रेकॉर्ड? होय. एखादी बनावट सही किंवा चुकीची नोंद शोधण्यासाठी शेकडो पाने चाळावी लागतात. जुने कायदेशीर निकाल, ज्याला आपण प्रेसिडेंट्स म्हणतो, ते तपासावे लागतात. आता या संदर्भात आपण ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961 या कायद्याचा आधार घेऊया. एक सेकंड, म्हणजे कायद्यातच या फीची काही तरतूद आहे का? हो ना, कायद्यातच याची स्पष्ट चौकट आहे. या कायद्याची तरतूद अशी सांगते की कायदेशीर प्रक्रियेत वकिलाने दिलेली सेवा, त्यांचं विशेष कौशल्य आणि त्यांनी पक्षकारासाठी घेतलेली जबाबदारी यांचा योग्य तो मोबदला घेण्याचा अधिकार त्यांना आहे. याचा सोपा अर्थ काय होतो? सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही वकिलाला त्यांच्या वेळेसाठी नाही तर त्यांच्या बौद्धिक क्षमतेसाठी पैसे देत आहात. म्हणजे त्यांच्या ज्ञानाचे पैसे आहेत तर? अगदी बरोबर. आणि या सर्वाचा सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला काय फरक पडतो? तर जेव्हा वकील अशी सखोल बौद्धिक मेहनत घेतात, तेव्हाच त्या शेतकऱ्याची बाजू कोर्टात भक्कमपणे उभी राहते. बरोबर आहे. जर वकिलाने ती 90% पूर्वतयारी केलीच नाही, तर कोर्टातली ती 5 मिनिटे पूर्णपणे वाया जातील आणि पक्षकाराचे मोठे नुकसान होईल. हे खूपच विचार करायला लावणार आहे. म्हणजे ती फी एका तारखेची नसून त्या पूर्ण बौद्धिक आणि कायदेशीर श्रमाची असते. पण मग मला सांगा, ही फी ठरवली कशी जाते? याला काही पद्धत आहे की प्रत्येक जण मनाने जो आकडा सुचेल तो सांगतो? नाही, ही काही पूर्णपणे मनमानी प्रक्रिया नाहीये. यामागे एक विशिष्ट व्यावसायिक पद्धत आणि अर्थशास्त्र आहे. मुख्यत्वे 3 पद्धती आहेत ज्याद्वारे वकिलांची फी ठरवली जाते. पहिली पद्धत म्हणजे एकरकमी फी आकारणे. एकरकमी म्हणजे केस सुरू करण्यापूर्वीच सगळा व्यवहार एकदम ठरवून टाकायचा? हो, ज्याला आपण लमसम फी म्हणतो. पण यात धोका नाहीये का? कसा धोका वाटतो तुम्हाला? म्हणजे बघा, समजा मी माझ्या वकिलांना दिवाणी दाव्यासाठी 50,000 रुपये एकरकमी दिले. आता त्यांना तर पूर्ण पैसे मिळाले, मग ते ती केस लवकरात लवकर संपून टाकण्यासाठी घाई करणार नाहीत का? हां,
किंवा तडजोड करण्यासाठी माझ्यावर दबाव आणणार नाहीत का? कारण त्यांना पुढे पैसे मिळणार नसतात हे त्यांच्या फायद्याचंच आहे ना? अतिशय अचूक प्रश्न विचारलात तुम्ही. हा एकरकमी फी पद्धतीतील सर्वात मोठा मानसशास्त्रीय धोका असू शकतो. तुम्ही म्हणता तसे वकिलाला पैसे आधीच मिळाल्यामुळे केस लवकर निकालात काढण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. हो ना? पण एकरकमी फीचा मुख्य अर्थ असा असतो की केस दाखल केल्यापासून ते तिचा अंतिम निकाल लागेपर्यंत एकच रक्कम निश्चित केली जाते. ती सहसा 2 ते 3 टप्प्यांत स्वीकारली जाते. या पद्धतीत पक्षकाराला वारंवार खिशात हात घालावा लागत नाही, खर्चाची चिंता राहत नाही. पण तरीही तुम्ही म्हणालात तसं हेतूंचा प्रश्न येतोच. मग यावर उपाय म्हणून दुसरी पद्धत आली असेल, ती कोणती? दुसरी पद्धत म्हणजे तारखेनुसार फी. ही आपल्याकडे खूप जास्त प्रमाणावर पाहायला मिळते. यामध्ये जेव्हा केस ठरवली जाते तेव्हाच प्रत्येक तारखेला 1,000 किंवा 2,000 रुपये देण्याचं ठरतं. थांबा. हे तर मला एखाद्या कोऱ्या चेकबुकवर सही करून दिल्यासारखं वाटतंय. कसं काय? जर मी प्रत्येक तारखेला पैसे देणार असेन तर वकिलाला ती केस 20 वर्ष चालवण्यात जास्त रस असेल ना? त्यांना तर बसल्या बसल्या पैसे मिळत राहतील. म्हणजे इथे तर शेतकऱ्याचं कंबरडच मोडेल. हेच तर या पद्धतीचे दुधारी अस्त्र आहे. एका बाजूला ज्याच्याकडे एकदम मोठे पैसे देण्याची क्षमता नाही त्याला ही तारखेनुसार फी सोयीची वाटते, कारण खर्चाचं विभाजन होते. पण दुसरीकडे तुम्ही म्हणालात तसा हा मोठा धोका आहे. न्यायव्यवस्थेतील विलंब पाहता जर केस खूप वर्षे लांबली तर हा खर्च मुद्दलापेक्षा जास्त होऊ शकतो. यामुळेच अनेकदा तारखेनुसार फी देणारे पक्षकार काही वर्षांनी केस सोडून देतात. बापरे, म्हणजे पहिली पद्धत घाई करायला लावते आणि दुसरी पद्धत केस रेंगाळत ठेवते. मित्रांनो, अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. तुमचा काही प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. तर यावर सुवर्णमध्य काय आहे? तो सुवर्णमध्य म्हणजेच तिसरी पद्धत केसच्या स्टेजनुसार फी. ही पद्धत थोडी कमी प्रचलित असली तरी ती अत्यंत संतुलित आहे. स्टेजनुसार फी म्हणजे कोर्टाच्या प्रक्रियेचे टप्पे जसे पुढे जातील तसे पैशांचे वाटप. अगदी बरोबर. दिवाणी आणि फौजदारी प्रक्रियेनुसार केसचे स्पष्ट टप्पे कायद्याने ठरवलेले आहेत. इथे क्विक फॅक्ट सांगते, स्टेजनुसार फी देण्याची पद्धत दोन्ही बाजूंना खूप फायदेशीर ठरते, कारण खर्चाची स्पष्टता असते. अच्छा, म्हणजे त्याचे टप्पे कसे पडतात? एखादं उदाहरण द्याल का? नक्कीच. समजा दिवाणी दाव्याची एकूण फी 60,000 रुपये ठरली, तर दावा दाखल करताना 20,000 रुपये. त्यानंतर प्रतिवादीचे म्हणणे आल्यावर 15,000 रुपये. मग पुराव्याच्या स्टेजला 15,000 आणि शेवटी अंतिम युक्तिवादाच्या वेळेस उरलेले 10,000 रुपये. अरे वा, हे तर एकदम परफेक्ट सोल्युशन वाटतंय. कामाच्या प्रगतीनुसार पैसे. होय. वकिलांनाही माहीत असतं की पुढील टप्पा गाठल्यावरच फी मिळणार आहे, त्यामुळे ते केस वेगाने पुढे नेतात. हे अगदी तर्कशुद्ध वाटतं. पण माझ्या मनात अजून एक मोठा प्रश्न नेहमी येतो. समजा माझा एक जमिनीचा वाद आहे. मी एकाच कोर्टात गेलो आणि 2 वेगवेगळ्या वकिलांना भेटलो. एकाने फी सांगितली 30,000 आणि दुसऱ्याने सांगितली 80,000. असं कसं होऊ शकतं? एकाच कोर्टात वेगवेगळ्या वकिलांची फी इतकी वेगळी का असते? यामागे काही अतिशय ठोस कारणं आहेत. फी ही काही MRP लावलेली वस्तू नाही. ती प्रामुख्याने 3 गोष्टींवर अवलंबून असते. पहिलं कारण म्हणजे वकिलांचा अनुभव, ज्याला आपण सिनियरिटी म्हणतो. म्हणजे जेवढे पांढरे केस तेवढी जास्त फी. काहीसं तसंच म्हणू शकता. पण त्या पांढऱ्या केसांमागे अनेक वर्षांचा अभ्यास असतो. अनुभवी वकील केसचा असा एक पैलू शोधून काढू शकतात जो नवीन वकिलाला कदाचित सापडणार नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे केसची क्लिष्टता. म्हणजे केस किती गुंतागुंतीची येते. पण मालमत्तेची केस तर मालमत्तेचीच असते ना? तसं नाहीये बघा. समजा एखादा साधा बांधाचा वाद आहे जिथे फक्त मोजणीचा प्रश्न आहे, आणि दुसरीकडे एक अशी केस आहे जिथे एका 7/12वर 15 वारसांची नावं आहेत. जुने फेरफार तपासायचे आहेत, काही खरेदी खत बोगस ठरवायचे आहेत. बापरे, म्हणजे खूप गुंतागुंत. होय. अशा ठिकाणी वकिलांना अफाट अभ्यास करावा लागतो. जेवढी गुंतागुंत जास्त तेवढी फी जास्त असते. हे पटण्यासारखं आहे. आणि तिसरं कारण कोणतं? तिसरा मुद्दा म्हणजे कोर्टाचा स्तर. इथे हे क्विक फॅक्ट लक्षात घ्या. तुमची केस तुमच्या तालुक्यात म्हणजेच कनिष्ठ स्तर किंवा दंडाधिकारी न्यायालयात असेल तर तिथे फी कमी असते. पण तीच केस जर जिल्हा न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात गेली तर तिथे फी घातांकाने वाढते. उच्च न्यायालयात फी जास्त का असते?
तिथेही तेच कायदे असतात ना? कायदे तेच असतात, पण प्रक्रियेची पातळी पूर्णपणे वेगळी असते. उच्च न्यायालयात अत्यंत अचूक कायदेशीर संशोधन लागतं, कायद्याचा अन्वयार्थ लावावा लागतो. तिथे काम करण्यासाठी जो दर्जा राखावा लागतो त्याची ती फी असते. क्या बात आहे. म्हणजे आपण आपली गरज ओळखून फीची पद्धत निवडली पाहिजे. आता आपण फी ठरवण्याच्या पद्धती पाहिल्या, पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. कोणता? अनेकदा असं होतं की केस सुरू होते, सगळं ठरलेलं असतं, पण अचानक कधीतरी ज्युनियर वकील साहेब येतात आणि 500,000 रुपये मागतात. किंवा ऐनवेळी सांगितलं जातं की टायपिंगचा खर्च वेगळा आहे. मग वाद होतात. बरोबर आहे. हे टाळण्यासाठी सामान्य माणसाने सुरुवातीलाच काय काळजी घ्यावी, असे कोणते प्रश्न आहेत जे त्यांनी पहिल्याच भेटीत नक्की विचारायला हवेत? खऱ्या अर्थाने या चर्चेचा गाभा आहे. वाद टाळण्यासाठी पारदर्शकता अत्यंत गरजेची आहे. मी नेहमी सांगते की वकील साहेबांकडे केस सोपवण्यापूर्वी त्यांना अत्यंत नम्रपणे 4 महत्त्वाचे प्रश्न नक्की विचारा. ही एक चेकलिस्टच तुम्ही तयार ठेवली पाहिजे. बरं, ही चेकलिस्ट कशी असेल? पहिला प्रश्न कोणता? पहिला प्रश्न विचारा फीची पद्धत. साहेब, आपण जी फी ठरवणार आहात ती एकरकमी द्यायची आहे, तारखेनुसार द्यायची आहे की स्टेजनुसार? हे आधी स्पष्ट करा. बरोबर, म्हणजे नंतर कन्फ्युजन नको. दुसरा प्रश्न काय असावा? दुसरा प्रश्न अतिरिक्त कामे आणि खर्च. समजा तुमची फी 50,000 ठरली, तर वकिलांना विचारा की या फी व्यतिरिक्त ड्राफ्टिंगची फी, टायपिंगचा खर्च किंवा नोटीस पाठवण्याचा टपाल खर्च वेगळा द्यावा लागेल का? हा प्रश्न खूप गरजेचा आहे, कारण बरेचदा लोक विचारतात 50,000 दिलेत ना, मग आता हे टायपिंगचे पैसे का मागताय? अगदी तसंच. आणि या सर्वांपेक्षा वेगळा असा तिसरा प्रश्न, कोर्ट स्टॅम्प. कोर्ट स्टॅम्प हा किती मोठा खर्च असू शकतो? हा एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक खर्च असू शकतो, ज्याची सामान्य माणसाला अजिबात कल्पना नसते. दिवाणी दाव्यात त्या मालमत्तेच्या बाजारभाव मूल्यावर स्टॅम्प ड्युटी ठरते. ती हजारो किंवा लाखोंमध्येही असू शकते. बापरे. हो, आणि हा पैसा वकिलाकडे नाही तर राज्य सरकारकडे जातो. त्यामुळे सुरुवातीलाच विचारून घ्या की ठरलेल्या फीमध्ये कोर्ट स्टॅम्प समाविष्ट आहे की तो वेगळा द्यावा लागेल. म्हणजे जर हे क्लिअर नसेल तर एखादा माणूस फक्त वकिलाची फी जमून जाईल आणि कळेल की अजून लाखभर रुपयांचा स्टॅम्प घ्यायचा आहे. हे तर भयानक आहे. आणि चौथा प्रश्न कोणता? चौथा प्रश्न, प्रवास व अचानक येणारे खर्च. कोर्ट लांब बसल्यास प्रवासाचा खर्च किंवा अचानक अर्ज द्यावा लागला तर असिस्टंट वकिलांना वेगळे पैसे द्यावे लागतील का? हे तर नेहमीच होतं. ऐनवेळेस सांगितलं जातं की ज्युनियर साहेबांकडे 1,000 रुपये जमा करा. म्हणूनच हे आधी विचारलं पाहिजे. आता यामागे भारतीय करार कायदा म्हणजेच इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट काय सांगतो ते बघा. या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही करारात अटी स्पष्ट असाव्या लागतात. याचा सोपा अर्थ असा की पैशांच्या व्यवहारात सुरुवातीपासूनच कुठलीही लपवाछपवी नसावी. आणि सामान्य शेतकऱ्याला याचा काय फरक पडतो? तर सुरुवातीलाच अशी सखोल चर्चा केल्यामुळे भविष्यातले वाद टळतात आणि तुमची केस कमजोर होत नाही. म्हणजे आधीच स्पष्ट बोललेलं 100 पटींनी बरं. अगदी अचूक. थोडक्यात सांगायचं तर फी ठरवताना पारदर्शकता हाच तुमचा सर्वात मोठा मित्र आहे. आणि वकिलाची फी ही त्यांच्या मेहनतीचा सन्मान आहे, कारण ते तुमच्यासाठी या सिस्टमशी लढत असतात. अत्यंत मोलाची आणि डोळे उघडणारी माहिती आपण आज या चर्चेतून समोर आणली आहे. ज्यांना कोर्टाची पायरी चढावी लागते त्यांच्यासाठी ही माहिती म्हणजे एक मोठा आधार आहे. मित्रांनो, तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर माहिती हवी आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सुचवा. होय, आणि महसूलशाही चॅनलच्या सर्व प्रेक्षकांनी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. तिथे आपण अशीच माहिती शेअर करत असतो. अगदी बरोबर. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. चला तर मग आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.